होती प्रजा. कलम नव्हते, कायदा नव्हता, तरी सुखी होती प्रजा. कारण सिंहासनावर होता तो माझा शिवाजी राजा, तो माझा शिवाजी राजा. तलवारीची चमक, लढाईची धमक, या भगव्या वादळाने सारे जगात गाजा. तो माझा शिवाजी राजा, तो माझा शिवाजी राजा. आदरणीय व्यासपीठ, गुरुजन वर्ग आणि माझे बालमित्रांनो, मी चैतन्य दीपक भोईर, जिल्हा परिषद शाळा गास्ते, आपल्या सर्वांना बाणाचा मुजरा करतो. महाराष्ट्राचे लाडके दैवत माझे शिवराय, गरिबांचे वाली माझे शिवराय, शत्रूचा कर्णक काल माझे शिवराय, रयतेचे आदर्श राजा माझे शिवराय. या शिवरायांनी महाराष्ट्राचं स्वराज्य निर्माण केले. हे बोलले किती सोपे आहे ना, पण स्वराज्य निर्माण करणं हा काही खेळ नाही. त्यासाठी लागते धैर्य, ताकद, अनादितडी छाती, लखलखती तलवार, गनिमी कावा, अणसक्तीला शूरवीर पराक्रमी बावले. हे बावले नसते तर कसं निर्माण झालं असतं स्वराज्य. शिवरायांचा एक एक बावला म्हणजे इतिहासाचा एक एक पान, एक एक बावला म्हणजे स्वराज्याचा स्तंभ. शिवरायांचे हे सैनिक म्हणजे दांड्या वाघ. नुसतं नाव काढलं तरी दरवरून घाम फुटायचा. डोळ्यासमोर ती साप उडूनचा पिलदार मिशी, मजबूत शरीर, आता डोळ्यात आग. बाजीप्रभू देशपांडे, गोष्ट त्यावेळीची. छत्रपती शिवाजी महाराज पन्नास घरावर असताना सिद्धी जोहरने वेढा घातला. काय करा वेढा काही निघेना, दिवसेंदिवस वाट पाहिले. शिवराय 600 मावल्यांना घेऊन निघाले. पाठलाग सुरू झाला. शत्रूने वेग वाढवला. शिवराय सैन्यासह एका ठिकाणी थांबले. ते ठिकाणाचे नाव होते घोडखिंड. शिवरायांनी लढाईची तयारी दर्शवली. तेवढ्यात बाजीप्रभू पुढे आले. ते म्हणाले, महाराज तुम्ही 300 मावल्यांना घेऊन पुढे निघा, मी 300 मावल्यांना घेऊन शत्रूला इथेच रोखतो. शिवराय ओरडले, नाही बाजी नाही, मी तुम्हाला सोडून जाणार नाही. शत्रू सैन्य मोठे आहे. बाजी म्हणाले, राजा लाख मेला तरी चालतील, पण लाखांचा पोशिंदा जगला पाहिजे. या शौर्य